अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनचे सफाई कामगारांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासाकरिता विविध मागण्यांसह राज्यस्तरीय निदर्शने आंदोलन. नागपूरलाही जयसिंग कछवा, राष्ट्रीय महामंत्री, अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन यांच्या नेतृत्वात धरणा निदर्शन आंदोलन करण्यात आले. बघा ग्राफिन वर्ल्ड न्यूजवर. हमारी यूनियन अखिल भारतीय सफाई मजदूर यूनियन जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. काक साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. काक साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कछवा सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कछवा सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर श्रम साफल्य योजना की अंमलबजावणी होना चाहिए, होना चाहिए, होना चाहिए, श्रम साफल्य योजनेची अंमलबजावणी होना चाहिए, होना चाहिए, होना चाहिए. राज्यात मेहतर सफाई कामगारों को 1 लाख मुफ्त घर मिलना चाहिए, मिलना चाहिए, मिलना चाहिए, 1 लाख मुफ्त घर मिलना चाहिए. मिलना चाहिए, मिलना चाहिए. साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. 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 2005 के बाद की जूनी पेंशन चालू होना चाहिए, होना चाहिए, होना चाहिए, 2005 के कर्मचारियों को पेंशन लागू होना चाहिए. होना चाहिए, होना चाहिए. और जो जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा है, और जो जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा है. कामगार एकजुटीच्या, जय हो, कामगार एकजुटीच्या. जय हो. आर्थिक विकास महामंडल बंद, आर्थिक विकास महामंडल की स्थापना होनी चाहिए, होनी चाहिए, होनी चाहिए. ठेकेदारी प्रथा बंद करो, बंद करो, बंद करो, ठेकेदारी प्रथा बंद करो. बंद करो, बंद करो. 1 लाख सफाई कर्मचारी की नौकर भर्ती होना चाहिए, होना चाहिए, होना चाहिए, 1 लाख सफाई कर्मचारी की नौकर भर्ती होना चाहिए. होना चाहिए, होना चाहिए. हमारी यूनियन, हमारी ताकत. अखिल भारतीय सफाई मजदूर यूनियन जिंदाबाद, 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 अखिल भारतीय सफाई मजदूर यूनियन जिंदाबाद. जिंदाबाद, जिंदाबाद. साहब साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. साहब साहब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. अखिल भारतीय सफाई मजदूर यूनियन जिंदाबाद, 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 अखिल भारतीय सफाई मजदूर यूनियन जिंदाबाद. जिंदाबाद, जिंदाबाद. साहब साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. साहब साहब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. 1 लाख सफाई कामगार की भर्ती होना चाहिए, होना चाहिए, 1 होना लाख सफाई चाहिए, कामगार की भर्ती होना चाहिए. होना चाहिए, होना चाहिए. कछवा जी, आज अखिल भारतीय सफाई मजदूर यूनियन की ओर से यहाँ पे धरना प्रदर्शन शुरू है, क्या बताएंगे? सबसे पहले मी भारतीय घटनाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करतो. आणि आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्र राज्यात सफाई कामगारांचे अनेक प्रश्न राज्य शासन दरबारी प्रलंबित आहे. त्या निमित्ताने अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनच्या माध्यमातून आम्ही राज्यस्तरीय अनेक आंदोलन केलेले आहे, पण राज्य शासनाने त्याची दखल घेतलेली नाही. 6 एप्रिल 2026 रोजी आम्ही इथे संविधान चौकात एक धरणा प्रदर्शनचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. आणि ते राज्यस्तरीय जे निदर्शन आंदोलनाचा जे कार्यक्रम होता त्या निमित्ताने आम्ही पूर्ण महाराष्ट्रात निदर्शन करून माननीय जिल्हाधिकारी महोदय आदरणीय कुमार आशीर्वाद साहेब यांना निवेदन सादर करण्यात आला होता. आमची जे मागणी आहे की महाराष्ट्र राज्यातील जे सफाई कर्मचारी कार्यरत आहे, जे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे घोषणा केलेली होती की राज्यातील सफाई कामगारांना आपण मोफत घर देऊ, त्या अनुषंगाने राज्यातील 1 लाख जे सफाई कर्मचारी आहे असे सर्व शासकीय निमशासकीय विभागामध्ये जे कार्यरत सफाई कामगार आहे त्यांना मोफत घर देण्याची मागणी आमची जुनी आहे. श्रम साफल्य योजनाचा जे 2019-87 जो GR आहे त्याप्रमाणे नगरपालिका, स्थानीय स्वराज्य संस्था, राज्य शासनाच्या सर्व कर्मचारी जे शासकीय वसाहतमध्ये राहत आहे, ज्यांची सेवा 35 वर्ष झालेली आहे, ते बदलून शासनाने 25 वर्ष केलेली आहे, ते सर्व राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय जो सफाई कर्मचारी आहे जे शासकीय वसाहतमध्ये राहत आहे असे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जे निवासस्थानमध्ये ते राहत आहे ते निवासस्थान त्यांचे मालकी हक्काचे करण्यात यावे शासनाच्या GR प्रमाणे.
दुसरी आमची अशी एक मागणी आहे की अनेक दशक झालेले आहे, अनेक दशकापासून सफाई कामगारांची भरती झालेली नाही. आता जे भरती होत आहे ते लाड आणि पागे समितीच्या शिफारशीप्रमाणे जे सफाई कर्मचारी सेवानिवृत्त होतात त्यांचे वारसदाराला आपण नोकरी देतात. पण जे न्यू पोस्ट ऑफ क्रिएशन आहे हे अनेक दशकापासून झालेली नाही. आता संपूर्ण नगरपरिषद महानगरपालिकामध्ये ज्या पद्धतीने जनसंख्या वाढलेली आहे, क्षेत्रफळ वाढलेलं आहे आणि ते जे एरिया वाढलेला आहे त्याप्रमाणे नवीन 1,00,000 सफाई कामगारांचे पदांची निर्मिती करून जे सफाई कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये किंवा ठेकेदारीमध्ये किंवा नगरपालिकामध्ये रोजंदारीमध्ये जे सफाई कर्मचारी कार्य करतात आहे असे सर्व कर्मचाऱ्यांना त्या पदावर सामावून घेऊन त्यांना नियमित करण्यात यावे अशी आमची एक मागणी आहे. तिसरा, महाराष्ट्र शासनाने अनेक समाजाला आर्थिक विकास महामंडळ दिलेला आहे. अनेक समाजाला त्यांनी साहेबांनी त्यांचा आर्थिक विकास करण्यासाठी, सामाजिक विकास करण्यासाठी आर्थिक विकास महामंडळ निर्माण केलेला आहे. पण एकमात्र सफाई कर्मचारी वर्ग असा आहे की त्यांना आजपर्यंत सफाई कामगार कल्याण मंडळची मागणी आमची जुनी आहे, ते मागणी आतापर्यंत पूर्ण झालेली नाही. म्हणून आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशी विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्र राज्यात सफाई कर्मचारी आर्थिक विकास महामंडळची स्थापना करावी, जेणेकरून सफाई कर्मचाऱ्यांचे मुलांचा स्वयंरोजगार डेव्हलपमेंट होऊ शके. याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात लाखो सफाई कर्मचारी असे आहे जे प्रायव्हेट घरामध्ये काम करतात, बंगल्यामध्ये काम करतात. मुंबईमध्ये 5 लाख कर्मचारी आहे जे प्रायव्हेट घरामध्ये आणि बंगल्यामध्ये काम करतात. त्या निमित्ताने नागपूरमध्ये सुद्धा हजारो कर्मचारी आहे जे प्रायव्हेट घरामध्ये काम करतात आणि बंगल्यामध्ये काम करतात. असे कर्मचाऱ्यांसाठी साहेबांनी 7 मार्च 2019 रोजी जे रामगिरीवर माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या सोबत जे सर्व समावेशक बैठक झाली होती, त्यामध्ये तत्कालीन सन्माननीय आयोगाचे अध्यक्ष रामूजी पवार उपस्थित होते, सन्माननीय सदस्य तत्कालीन दिलीप हाथीबेटजी उपस्थित होते, समाजाचे सर्व नेते उपस्थित होते. त्यामध्ये साहेबांनी घोषणा केलेली होती की महाराष्ट्रातील घरामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये जे काम करणारा सफाई कामगार आहे त्यांना आपण असंघटित क्षेत्राचा कामगार घोषित करू. पण त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही आहे. आमची एक विनंती आहे की असंघटित कामगारच्या परिधीमध्ये अनेक कामगार येतात. ऊस कामगार येतात, बिडी कामगार येतात, टाईल्स कामगार येतात, पेंटर येतात, अनेक कामगार येतात. पण त्यामध्ये सफाई कामगारांची व्याख्या नाही आहे. म्हणून आमची शासनाला विनंती आहे की शासनाने जे खाजगी क्षेत्रामध्ये जे सफाई कामगार काम करतात त्यांना असंघटित क्षेत्राचा कामगार घोषित करून त्यांना न्याय द्यावे, ही सुद्धा आमची मागणी माननीय मुख्यमंत्री साहेबांना आहे. तसेच महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचा साहेबांनी गठन केला. आमचे मित्र, आमचे भाई नागपूरचे श्री सतीशजी टागोर यांना महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष केले आणि शिवसेनेच्या वतीने माननीय मुकेश सारवान नाशिक यांना उपाध्यक्ष केलेले आहे. बाकी जे आयोगाचे जे पद सदस्यासाठी जे पद रिक्त आहे ते पदाची सुद्धा शासनाने भरती करावी और महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाला त्यांनी वैधानिक दर्जा देण्यात यावे, ही आमची मागणी शासन दरबारी आहे. असे आमचे अनेक प्रश्न आहे जे शासन दरबारी आहे. शासनाने सर्वसमावेशक 2023मध्ये 24 फरवरी 2023चा जे शासन निर्णय काढला त्या शासन निर्णयाप्रमाणे त्यांनी सफाई कामगारांची व्याख्यामध्ये बसणारे सर्व सफाई कामगार असा लिहिलेला आहे. पण 13 ऑक्टोबर 2024चा जे GR आहे त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, औरंगाबाद खंडपीठचा जे आदेश आहे त्याप्रमाणे की जे मेहतार, वाल्मिकी, भंगी आणि वंशपरंपरागताने जे सफाई कामगार समाज आहे त्याच्या व्यतिरिक्त अनुसूचित जातीतील 59 जाती प्लस 9 बद्ध या प्रवर्गातील जे सफाई कर्मचारी आहे त्यांना वारसा हक्क लागू आहे. और तसे त्या GRमध्ये आणखी एक उल्लेख आहे की आम्ही मुख्यमंत्री साहेबांचा अभिनंदन करतो की त्यांनी लाड आणि पागे समितीची अंमलबजावणी 1975 पासून करण्यासाठी 13 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे. पण त्या GRमध्ये एक सेंटेन्स आहे की प्रशासकीय मान्यता घेऊन अंमलबजावणी करावी अशी त्या GRमध्ये उल्लेखित आहे. आम्ही सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव
माननीय हरदीप कांबळे साहेबांना पत्र दिलेलं आहे. माननीय आयोगाचे अध्यक्ष महोदयांनाही सुद्धा पत्र दिलेलं आहे की त्या जी आरमध्ये शुद्धीपत्र काढा आणि जे प्रशासकीय मान्यताचे जे शब्द आहे ते शब्द त्या जी आरमध्ये वगळून त्यांना जी आर में 2024 ते 1975 से 2023 तक के जे काही लाड पागेचे प्रकरण प्रलंबित आहे ते सर्व प्रकरण सरसकट 13 ऑक्टोबर 2024च्या जी आरप्रमाणे निकाली काढावे असे आमचे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तसेच राज्यातील आता एक महत्त्वाचा मुद्दा सुरू आहे की 1 ऑगस्ट 2024ला देशाचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाने बहुमतच्या आधारे जे निर्णय दिलेला होता की अनुसूचित जातीच्या वर्गीकरणसाठी उपवर्गीकरणसाठी त्या वर्गीकरणसाठी आता आमची अशी मागणी आहे की जे कोर्टाने सांगितलेलं आहे, कोर्टाने जे सांगितलेलं आहे की जे समाज अतिमागासलेला आहे, ज्या 75-79 वर्षापासून त्यांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सर्वांगीण विकास झालेला नाही अशा समाजाला प्राधान्य देऊन त्यांना आरक्षणाचा लाभ कसा मिळावा यासाठी शासनाने उपाययोजना करावी. त्या निमित्ताने आमची शासन दरबारी निवेदन आहे की जे माननीय सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे ते सुप्रीम कोर्टाची अंमलबजावणी देशाचे 4 राज्यामध्ये झालेली आहे, पण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत झालेली नाही. आणि महाराष्ट्रामध्ये जे आनंद बदर साहेबांच्या अध्यक्षतेखाली जे 1 सदस्यीय समिती बनलेली होती त्या समितीने अनेक अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील जे अनेक संघटना आहे, समाज आहे त्यांच्याकडून त्यांनी हरकत मागितलेली होती राजेश अग्रवाल साहेबांनी, महाराष्ट्राचे मुख्य सचिव साहेबांनी. त्या निमित्ताने आतापर्यंत ते जे हरकत मागवलेली होती त्याची सुनावणी आतापर्यंत सुद्धा झालेली नाही. आणि हे मुद्दा पूर्ण महाराष्ट्रात एक गंभीर मुद्दा आहे. त्यामध्ये जे सफाई कर्मचारी वर्ग आहे, मेहतर, वाल्मिकी, सुदर्शन आणि अनुसूचित जातीच्या जे 12 नंबरचा जे कॉलम आहे ते 12 नंबरच्या कॉलममध्ये जे सर्व जात जे सफाई कर्मचारी पेशेसे जुळलेली जे समाज आहे जे अनुसूचित जातीच्या 12 नंबरच्या कॉलमवर येतात, 19 नंबरवर येतात, 35 नंबरवर येतात, अशी सर्व जातीचा एक समूह निर्माण करून शासनाने त्यांच्या अबकट वर्गीकरण करून या समाजाला न्याय देतील. आता हा जे निर्णय आहे हा उशिरा झाला. जर हा वर्गीकरण 2 महिने अगर अगोदर झाला असता तर आता ते 2026मध्ये जो पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कॉलेजेसमध्ये ॲडमिशन झालेले आहे, हायर एज्युकेशनमध्ये जे ॲडमिशन झालेले आहे त्या ॲडमिशनमध्ये जे झालेले जे ॲडमिशन आहे ते आता जे ॲडमिशन झालेलं आहे ते अनुसूचित जातीच्या 13% जो आरक्षणचा कोटा आहे त्याप्रमाणे झालेला आहे. जर वर्गीकरण झाला असता तर ज्या ज्या समाजांना ज्याचा त्यांचा वाटा होता त्या वाट्याप्रमाणे त्यांचं ॲडमिशन झालं असता, या समाजाचे अनेक मुलामुलींना त्यांचा लाभ मिळाला असता. पण शासनाने आतापर्यंत त्यांचं वर्गीकरण केलेलं नाही. तसा राज्य सरकारमध्ये नोकरीच्या वर्ग 3, वर्ग 2 नोकरीच्या अनेक बॅकलॉग आहे आणि हे बॅकलॉग दूर करण्यासाठी आता शासन भरतीसुद्धा करत आहे. त्या भरती करण्याच्या अगोदर आमची मागणी आहे शासन दरबारी की शासनाने बॅकलॉग भरती करण्याच्या अगोदर आरक्षणाचा उपवर्गीकरण करावे आणि जे आमच्या पदरीत येईल, जे मेहतर वाल्मिकी समाजाच्या पदरीत येईल त्याप्रमाणे त्यांच्या जे शिक्षित मुली आहे त्यांनासुद्धा नोकरीची संधी मिळेल आणि त्यांना रोजगार मिळेल आणि त्या शासन सेवेत ते रुजू होतील. हा एक महत्त्वाचा विषय. असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही जे 6 एप्रिलला जे आम्ही धरणा निदर्शन दिलेला होता त्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नोटीसप्रमाणे आज आपण सुद्धा माननीय मुख्यमंत्री साहेबांना आपण नोटीस दिलेला आहे की भाई 6 एप्रिल रोजी जे आमच्या धरणा प्रदर्शन झालेला होता त्या धरणा प्रदर्शनच्या निमित्ताने आम्ही शासनाला पत्र दिलेलं होता पण शासनाने दखल घेतलेली नाही. पण माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी दखल घेतलेली होती आणि 20 तारखेला त्यांनी मीटिंग बोलवलेली होती. पण त्या मीटिंगमध्ये कोणत्या कारणास्तव ते मीटिंग झालेली नाही. आम्ही सुद्धा आता कलेक्टर साहेबांना निवेदन करणार आहे की भाई हा धरणा आंदोलनाच्या निमित्ताने ते पुन्हा मीटिंग घेऊन नागपूर जिल्ह्याचे जे प्रश्न आहे ते प्रश्न निकाली काढावे. यासाठी आम्ही सर्व आज नागपूर जिल्ह्याचे जे प्रमुख कार्यकर्ता आहे इथे जमलेले आहे आणि हा सर्व जे प्रश्न आहे. आणि तसा दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मॅन्युअल एक्सचेंजिंग.
मैनुअल एक्सचेंजिंग में आता जे मैनुअल एक्सचेंजिंग कमिटीचे जो सेंट्रल गव्हर्नमेंटचे सदस्य आहे मकवानाजी, हे आता महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. ते पुण्यामध्ये गेले, मुंबईमध्ये गेले, भिवंडीमध्ये गेले आणि मॅन्युअल एक्सचेंजिंगच्या आता अनेक सफाई कर्मचारी मरण पावलेले आहे. हे जे कंप्लीट जो मॅन्युअल एक्सचेंजिंग आहे हे कंप्लिटली शासनाने बंद करावे आणि मॅन्युअल एक्सचेंजिंग ॲक्ट 1993 जे आहे त्यांचं पालन करावे आणि जे मरण पावलेले आहे शेवट डेथमध्ये जे कर्मचारी मरण पावलेले आहे ते कोणत्याही इन्स्टिट्यूशनचे कर्मचारी असेल, खाजगी कर्मचारी असेल, नगरपालिकाचे कर्मचारी असेल, महानगरपालिकाचे कर्मचारी असेल, ठेकेदारचे कर्मचारी असेल, प्रायव्हेट संस्थाचे कर्मचारी असेल, त्यांनासुद्धा सुप्रीम कोर्टाच्या मापदंडप्रमाणे त्यांना 20 लाख 30 लाख रुपयाची मदत आणि त्यांना एक नोकरी देण्याची कारवाई शासनाने करावी असे सर्व मुद्दे घेऊन आज पूर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आता हा धरणा निदर्शन सुरू आहे. आता इथे धरणा निदर्शन संपल्यानंतर आम्ही सर्व माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाला जाऊन तिथे आम्ही हे निवेदन सादर करणार आहे. माझ्यासोबत आमचे संघटनाचे प्रदेशचे महामंत्री आदरणीय श्री संजयजी रासोती इथे उपस्थित आहे. तसेच प्रदेशचे सचिव श्री बबूजी डागोर, उमेशजी गोहर इथे उपस्थित आहे. तसेच आमचे जिल्हा अध्यक्ष मुकेशजी गिचरे, नागपूर शहर अध्यक्ष दिनेशजी सारवान, तसेच नागपूर शहरांचे महामंत्री श्री उमेशजी गुईकर, प्रदेशचे उपाध्यक्ष राजेशजी सनकर आणि नागपूर जिल्ह्याचे आमचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री मधु मटकेजी यहाँ उपस्थित आहे. तसेच आमचे नागपूर जिल्ह्याचे जे संपर्क प्रमुख आहे सचिनजी लीडर हे सुद्धा उपस्थित आहे. आमचे राष्ट्राचे संघटन मंत्री अजयजी कारोसिया हे सुद्धा मीटिंगमध्ये उपस्थित आहे. या अतिरिक्त आमचे जिल्ह्याचे सर्व शाखाचे पदाधिकारी, ते शाखा आमची काटोल असेल, नरखेड असेल, नरखेडचे अनिल अरखेल जे माजी नगरसेवक आहे ते सुद्धा या धरणामध्ये उपस्थित आहे. आमचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष साजन तांबेकरजी उपस्थित आहे. आमचे प्रदेशचे संघटन मंत्री गणेश नुनारेजी उपस्थित आहे. दिनेश बिल्लरवान जे आमचे कामठी शाखाचे अध्यक्ष आहे ते सुद्धा उपस्थित आहे. असे आमचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहे आणि या निदर्शन आंदोलनाचा एकच उद्देश आहे की सफाई कामगारांना न्याय मिळाला पाहिजे. आजच्या हे जे धरणा झालेला आहे त्या धरण्याच्या नंतर आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयाला निवेदन सादर करणार आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आरक्षण उपवर्गीकरणच्या समर्थनासाठी दिनांक 6 जुलाई 2026 रोजी महाराष्ट्र राज्य बावनी पंचायत और आरक्षण उपवर्गीकरण कीर्ती समिती यांच्या संयुक्त तत्वाधाने पूर्ण महाराष्ट्राचे जितकी संघटना आहे सर्व संघटनाच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे 6 जुलैला सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एक धरणाचे आयोजन केलेलं आहे आझाद मैदानवर. मी आमच्या समाजाच्या सर्व प्रमुखांना, सर्व संघटनांच्या प्रमुखांना विनंती करतो की 6 तारखेला जे मुंबईमध्ये जे धरणा होणार आहे बावनी पंचायतच्या वतीने आणि आरक्षण उपवर्गीकरण कीर्ती समितीच्या माध्यमातून त्यामध्ये अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे आणि पाठिंबा आहे. मी आजच्या या धरणा निमित्ताने मी समाज बांधवांना आणि सर्व संघटना प्रमुखांना विनंती करतो की 6 तारखेला जे आझाद मैदानमध्ये जे भव्य निदर्शन धरणेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या धरणा प्रदर्शनमध्ये आपण सुद्धा उपस्थित राहावे, बहुसंख्यक तादादमध्ये उपस्थित राहावे आणि शासन दरबारी आपली समाजाची नोंद करावी ही मी समाजाला विनंती करतो आणि आपल्या वाणीला विराम देतो. साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. डॉक्टर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. डॉक्टर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. डॉक्टर साहब आगे साथ हैं. अखिल भारतीय सफाई मजदूर यूनियन जिंदाबाद. अखिल भारतीय सफाई मजदूर यूनियन जिंदाबाद.